नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी. आपण वेलकम सीडची फुलकोबी 909च्या प्लॉटवर आलो आहे. दादांनी 909 लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नितीन सुभाष बेरड, राहणार सोनेवाडी, तालुका जिल्हा अहमदनगर. बरं, आपण जी फुलकोबी लागवड केली वेलकम सीडची कोणती व्हरायटी लावली? वेलकमची 909 लावली. लागवड तारीख कधीची आहे? 12 डिसेंबर. 12 डिसेंबर 2025. हो. बरं, किती रोप लावलं होतं? आम्ही सध्या तुमची हे बघायसाठी व्हरायटी फक्त 1200 रोप लावून पाहिले. पहिल्यांदाच 1200 रोप ट्रायल करून पाहिजे तुम्ही. म्हणजे आपण याची अशी आम्हाला यंदा अनुभव आला की तुमचा गड्डा पांढरा शुभ्र खूप आहे. आणि दुसरं म्हणजे गड्डा 1.5 किलो 1.5 किलोच्या पुढंच आणि पूर्ण गड्डा झाकून असतो. पूर्ण गड्डा पीळ मध्ये झाकलेला हो, असतो. एकदम. आता तुम्ही सगळे चेक करा. ज्या टायमाला आपण हे करतो त्याच टायमाला तो कापीला तो ओपन होतो. बरं, तुम्हाला वजन किती वाटलं? वजन तुम्ही चेक करा काठीवर 1.5 किलोच्या पुढे वजन आहे. 1.5 ते 1.25 किलो पर्यंत. बरं, कलर कसा वाटला? कलर एकदम पांढरा शुभ्र सगळं तुम्ही चेक करा. एकंदर तुम्ही जी 909 लागवड केली कशी वाटली व्हरायटी? आम्हाला एक नंबर वाटली. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणलो आम्हाला हे पुण्यामध्ये पण बी भेटेन का बा पान पुढच्या वर्षी तुम्हाला लागवड करायची? हो, आम्ही कायम 1 एकर लागवड करीत असतो दरवर्षी. तुम्ही हे रोप कुठून आणलं होतं? हे गांधीवाल्यांकडून आणलं होतं. गांधी नर्सरी सोनेवाडीवरून आणलं. सोनेवाडी, अकोले. तुम्ही जी त्यांनी तुम्हाला 909 दिली, तुम्ही समाधानी आहेत का? हो, एकदम. त्यांना आम्ही ते देतानाच आम्हाला चांगला माल देते. व्हरायटी एक नंबर दिली. असतो आमचा. शेतकरी बंधूंनो, दादांनी जी 909 लागवड केली एकदम सुंदर असा प्लॉट बनलेला आहे आणि एका गट्ट्याचं वजन आहे 1.5 ते 1.25 किलो आणि पांढरा शुभ्र असा पूर्ण झाकलेला गट्टा आहे. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? लागवड केली पाहिजे 909? हो, हेच केली पाहिजे. समाधानी आहेत? कारण समाधानी. दुसरा याचा अनुभव जर घेतला तर गड्डे लाल पडत आहेत. हा पूर्ण झाकलेला असतो. ह्यो पूर्ण झाकलेला. आपण जर हे केलं तरच तो हे होत म्हणजे पाहिला तर दिसतो गट्टा. दिसतो, नाही तर आपल्याला वाटतं अजून बारीकच आहे. बरं, जी तुम्ही 909 लागली चांगली आली. एकदम आम्ही हीच इथून पुढे व्हरायटी करणार. धन्यवाद. प्लॉट पण तुम्ही छान बनवला. थँक्यू.